एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल. तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे. मनोज जरांगे पाटलांची आगपाखड. भुमरे मामा तुम्ही 6व्या नंबरवर होता. तुम्हाला निवडून आणण्यासाठी मराठ्यांच्या पोरांनी काम केलं, पण तुम्ही आमचाच मामा करायला निघाला. तुम्ही मराठ्यांचं नुकसान करणार असाल तर शिंदेच्या सगळ्या सीट आम्ही पाडणार. शिंदे साहेबांची मी एवढी सीट पाडणार की त्यांना आयुष्यात पश्चाताप होईल. मी झोपवून टाकेन मी सगळे सीट. एकनाथ शिंदे आपण जीवाभावाचे आहात, त्यातून आम्ही तुमचं काम करत होतो, पण तुम्ही माझ्याच विरोधात फिरलात. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्ही धोका दिला, असा घणाघाती आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झाला आहे. मात्र आता त्याच प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे. मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या 4 मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात वैधता पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार साहेब म्हातारे झाले आहेत, त्यामुळे अजितदादा एकनाथ शिंदे यांना मराठी तुटून मतदान करत होते. शिंदे साहेब तुम्ही उपकाराची परतफेड कराल असं वाटलं होतं. आम्ही झोकून काम केलं. निवडणुकीला तुमच्याकडून कोणी पैसे घेतले असतील तर दाखवून द्या. फडणवीस साहेब मराठ्यांच्या जीवावर सत्तेवर बसले आहेत, त्यामुळे सगळं बाहेर काढायला लावू नका असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. एकनाथ शिंदेंसाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, पण तुम्ही तर आमची नरडी कापायला लागला. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्ही सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदेसाहेब तुम्ही डबल गेम खेळताय का? आता उद्धव ठाकरे बरा म्हणायची वेळ आली असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. शिंदे साहेब मी हे लई दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भाऊंला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे 2 कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब. एक गुण मी पण लागतो आणि एक गुण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून, कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.